नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सायखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA म्हणजेच तृतीय वर्ष कला स्पेशल 3. आपल्या विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी आपल्यासमोर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. याच्या पाठीमागच्या तासाला आपण वास्तव आणि कल्पित याच्याबद्दलचा एक अभ्यास केलेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या संकल्पना आपण स्पष्ट केलेल्या आहे. आता वास्तव आणि कल्पित यातून साहित्य कसं निर्माण होतं हे आपण मागच्या तासाला बघितलं. आता आपण त्याच साहित्यातून आपल्याला कोणकोणत्या अनुभवांचे विशेष जाणवतात या अनुभवांचे विशेष कोणकोणते, तर ते एकूण 6 विशेष आहेत मुलांनो. ते 6 विशेष असेच तुम्ही सगळे समजून घ्या. याच्यामधले फक्त 3 विशेष आपण सध्या शिकणार आहोत आजच्या तासाला. बाकी 3 आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहोत. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेषांमध्ये सगळ्यात पहिला विशेष जो आहे अनुभवांचा तो आहे संवेदनात्मकता. दुसरा आहे भावनात्मकता. तिसरा आहे वैचारिकता. चौथा आहे सेंद्रियत्व. 5वा आहे सूचकता. आणि 6वा जो काही एक अनुभवांचा विशेष आहे तो म्हणजे विशिष्ट आणि विश्वात्मकता. एकूण 6 विशेष आहे मुलांनो. यापैकी आपण पहिले 3 म्हणजेच संवेदनात्मकता, भावनात्मकता आणि वैचारिकता याचा विचार ह्या तासाला आपण करणार आहोत. सर्वांनी लक्षपूर्वक याच्याबद्दलची माहिती घ्या. तुम्ही जर मी सांगत असताना काही नोट्स जर तुम्ही काढल्या याच्यावर काही प्रश्न पण येऊ शकतात, तर ते तुम्हाला त्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी ते तुम्हाला आवश्यक असतील. ठीक आहे, आपण आता आजच्या विषयाला सुरुवात करू. आपला विषय आहे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष. आणि सगळ्यात पहिला जो विशेष आहे तो म्हणजे संवेदनात्मकता. त्याच्या पहिले आपण साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष. आता विशेष म्हणजे काय किंवा अनुभव म्हणजे काय याच्याबद्दल पहिले आपण बघूया. अनुभव या संकल्पनेमध्ये एकूण 3 घटक सामावलेले असतात मुलांनो. त्याच्यामध्ये आहे संवेदना, विचार आणि भावना. म्हणजे कुठल्या पण याच्यामध्ये बरं का, एकूण आपला कुठला पण अनुभव असेल तर आपण तो अनुभव कसा घेतो, संवेदनेद्वारे, विचारांनी आणि भावनेनी आपण कुठला पण साहित्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. आणि आपले जे काही कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा याच्याद्वारे आपल्याला ते सगळे अनुभव येतात. आता हा अनुभव आपल्याला साहित्याद्वारे जर घ्यायचा असेल तर आपण विविध प्रकारचं साहित्य, मग कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, निबंध, लघुनिबंध, हे जे आपण जेव्हा साहित्य वाचतो त्या साहित्यातून आपल्याला काही विशेष अनुभवायला मिळतात. आणि मग त्याच्यामधला पहिला जो काही एक विशेष आहे तो म्हणजे कोणता, संवेदनात्मकता. आता संवेदना म्हणजे काय, तर मला याच्यामध्ये असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक माणूस संवेदनशील असतो. मग ते मन असेल किंवा मेंदू असेल, तर अनेकांचा विचार त्याच्यामध्ये संवेदना भरलेल्या असतात. आता त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला ज्याला त्या संवेदना होतात त्या आपल्या विचारांतून आपल्या मनापर्यंत जाऊ शकतात, आपल्या मेंदूपर्यंत जाऊ शकतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, संवेदना म्हणतो. आता संवेदनात्मकता हा गुण कलावंताच्या ठिकाणी असायला हवा, तरच तो लिहू शकतो. आणि वाचकाच्या ठिकाणी जर तो संवेदनात्मकता गुण असेल तर तो ते साहित्य व्यवस्थित समजून घेऊ शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये समजा आपण काही उदाहरणं जर बघितली, उदाहरणार्थ समजा कुमार गंधर्व सारखे जर गायक असतील किंवा रविशंकर सारखे सतार वादक असतील, अल्ला रखा सारखे तबलजी असतील, किंवा भिन्न भिन्न जे काही आपल्याला कला असतील, लेखन असेल, शास्त्र असेल, याच्यामध्ये जे काही मोठमोठे आत्तापर्यंत उच्च पदापर्यंत गेलेले कोणीही कलावंत असतील, लेखक असतील, यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संवेदनात्मकता हा गुण असतो. हा मुद्दा महत्त्वाचा. म्हणजे मराठी कवितेमध्ये जर आपण जर उल्लेख केला तर संवेदनात्मकता याच्यामध्ये बालकवींचा आपण जास्त उल्लेख करू शकतो. आता बालकवीच का, तर निसर्गामधल्या सगळ्या अनुभवांवरती ते जेव्हा लिहितात, भाष्य करतात, तर त्यांना निसर्ग, आजूबाजूची परिस्थिती, पान, फूल, पशुपक्षी, पाणी, जे काही असेल, नदी, बारीक सारीक ज्या गोष्टी असतील त्यातून त्यांना त्या संवेदना खूप चांगल्या प्रकारे जाणवतात. आणि म्हणूनच त्यांना त्या जाणवतात म्हणून ते त्या प्रकारे त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त करू शकतात. इथे लक्षात, याचा अर्थ काय की संवेदनात्मकता किंवा संवेदना हा एक महत्त्वाचा साहित्यातून व्यक्त होणारा अनुभवांचा एक विशेष आहे. आणि म्हणून साहित्य आपल्याला वाचावंसं वाटतं, साहित्य आपल्याला आपलंसं वाटतं, साहित्य वाचताना आपण भावना विवश होऊ शकतो. कधी कधी
संवेदना झाल्यानंतरच आपण रडू शकतो, हसू शकतो, एकदम आपण ज्याला म्हणतो आपण शांत देखील होऊ शकतो. हे जे सगळे संदर्भ आहे, तर हे सगळे संदर्भ संवेदनेमधून आपल्याला जाणवतात आणि म्हणून संवेदनात्मकता हा साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचा एक विशेष आहे आणि तो आता सध्या आपण इथं बघितलेला आहे. दुसरा जो गुण आहे तो म्हणजे भावनात्मकता. आता भावनात्मकता म्हणजे नक्की काय? तर भावनात्मकता हा एक अनुभवाचा महत्त्वाचा विशेष आहे. कारण ललित साहित्याच्या सगळ्या अनुभवांमध्ये अनेक प्रकारच्या भावभावना आपल्याला वाचायला किंवा अनुभवायला मिळू शकतात. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण ज्या ज्या प्रकारच्या कविता, ज्या प्रकारचे कथा, कादंबरी, नाटक, चरित्र आपण जे वाचू त्याच्यामध्ये त्या त्या प्रकारानुसार तशा तशा प्रकारच्या भावना त्या साहित्यामध्ये आलेल्या असतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या भावनांमधून एक प्रकारची सौंदर्य निर्मिती आपल्या साहित्यामध्ये होत असते. आता ह्या भावनात्मकतेला संस्कृतमध्ये किंवा संस्कृत मीमांसकांनी जे काही एक नाव दिलेलं आहे तर ते त्यांनी रसचर्चा असं त्याला नाव दिलेलं आहे. म्हणजे भावनेलाच ते काय म्हणतात? रस. आपण असं म्हणतो की साहित्यामध्ये अनेक प्रकारचे रस असतात. मग रस म्हणजे काय? तर त्या रसांनाच काय म्हटलंय तर विविध किंवा विशिष्ट प्रकारच्या भावनेच्या अवस्था असतात, यालाच विविध प्रकारचे रस म्हणतात. म्हणजे भावना म्हणजे काय मग? तर मग समजा बिभत्स रस, करुण रस, शृंगार रस. ठीक आहे. हे जे आपलं रस आपण म्हणतो, मग बिभत्स रसामध्ये एक वेगळा अनुभव येईल, शांत रसामध्ये वेगळा अनुभव येईल, शृंगार रसामध्ये समजा ज्याला म्हणतो आपण शृंगारिकता हा एक वेगळा अनुभव येऊ शकतो आपल्याला. तर याला आपण भावना असं म्हणू शकतो. आणि ह्या भावनेद्वारे साहित्यामध्ये विविध प्रकारचे ज्याला म्हणतो आपण वळण प्राप्त होऊ शकतात. नवीन नवीन प्रकारचे अनुभव आपण त्याच्यातून मांडू शकतो किंवा वाचक विविध प्रकारचे अनुभव घेऊ शकतो. पाश्चात्य समीक्षेमध्येही काव्यामध्ये इमोटिव्ह इलेमेंट्स असतो असे सांगितलेले आहे. आता इमोटिव्ह म्हणजेच भावनानुबंधी घटक असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे मग ते काव्य असेल किंवा प्रत्यक्ष गद्य पद्य काही पण जे असेल त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या भावना लेखकाने चित्रित केलेल्या असतात आणि त्याच विविध प्रकारच्या भावना आपण जेव्हा वाचक वाचतो, समजून घेतो, तर त्याला त्या विविध प्रकारच्या भावना समजतात आणि मग त्याच्यामधून त्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्मिती तो करू शकतो. म्हणूनच साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या विशेषांमध्ये भावनात्मकता हा एक विशेष महत्त्वाचा विशेष मानला गेलेला आहे. ठीक आहे. आता नंबर 3चा जो अनुभवांचा एक विशेष आहे तो म्हणजे वैचारिकता. आता सगळ्या साहित्यातून समजा आपण म्हणतो समजा संवेदना असतात, भावना असतात, पण वैचारिकता म्हणजे काय? तर एक चांगल्या प्रकारचा विचार प्रत्येक साहित्यातून मांडण्याचा एक प्रयत्न केलेला असतो. कुठल्याही साहित्यामध्ये एक विषय असतो आणि एक धागा असतो विचारांचा. तर ही वैचारिकता मला असं वाटतं ललित साहित्यामध्ये आणि शास्त्रीय साहित्यामध्ये देखील दोन्ही पण साहित्यामध्ये पाहायला आपल्याला मिळते. ललित साहित्यापेक्षा मला असं वाटतं शास्त्रीय साहित्याचं ते अंग असतं कुठलं? वैचारिकता. म्हणजे शास्त्रीय साहित्यामध्ये आपल्या बुद्धीशी निगडीत असलेले आणि तर्काशी निगडीत असलेले सगळे विचार मांडले जातात. मग त्याच्यामधून सुद्धा एक विचार मांडला जातो आणि ललित साहित्यांमधून सुद्धा काय केलं जातं तर एक वैचारिकता, एक चांगला विचार, एक जनजागृती केलेली आपल्या लक्षात येऊ शकते. ठीक आहे. याचे जर उदाहरणं पाहिजे असतील आपल्याला ललित साहित्याचे तर त्याच्यामध्ये समजा आता जुन्या काळात आपण गेलो पाठीमागे, मग हरिभाऊ आपटे यांनी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या तर ह्या कादंबऱ्या कशावर आधारित लिहिल्या? तर यांच्या सगळ्या कादंबऱ्या जास्तीत जास्त आपल्याला सामाजिक कादंबऱ्या म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. मग सामाजिक कादंबऱ्या म्हणजे काय? तर हरिभाऊ आपटे यांनी समकालीन म्हणजे त्यांच्या काळामध्ये असलेल्या समाजामधल्या विविध अडचणी आणि विविध समस्या यांना वाचा फोडण्याचं काम केलं किंवा त्या समस्या सर्व वाचकांसमोर त्यांनी आणण्याचं काम केलं. म्हणजे त्यांनी काय केलं? त्याच्यामधला एक चांगला विचार मांडला. ठीक आहे. याला आपण वैचारिकता म्हणू शकतो. मग त्याच प्रकारे समजा मग आता केशवसूत असतील, मर्ढेकर असतील, विंदा करंदीकर असतील, यांच्या ज्या काही कविता असतील तर या कवितेमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा विचार आपल्याला सापडतो, एक नवी दिशा आपल्याला मिळते. समजा आता काकासाहेब खाडिलकर आहे, विजय तेंडुलकर आहे, गोपू देशपांडे आहे, यांची जर आपण नाटकं वाचली किंवा नाटकांमध्ये जर आपण त्यांचे विचार बघितले तर एक विविध प्रकारची वैचारिकता आपल्याला त्याच्यामध्ये जाणवते. म्हणूनच साहित्यामधून जो काही एक अनुभव येतो ना तर तो वैचारिकतेचा अनुभव आपल्या लक्षात येऊ शकतो जेव्हा आपण वाचन करतो. मग या ज्या काही कलाकृती आहेत विविध प्रकारच्या त्याच्यामधून जो एक वैचारिक दृष्टिकोन येतो ना तर त्याच्यातून आपण लेखक आणि वाचक
याला एक चांगल्या प्रकारचा आनंद मिळतो, एक समाधान मिळतं आणि एक दिशा मिळते. ठीक आहे, हा एक संदर्भ त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा सांगितलेला आहे. आणि यालाच आपण काय म्हणू शकतो तर वैचारिकता असं म्हणू शकतो. म्हणून एक लक्षात घ्या मुलांनो, साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांच्या विशेषांमध्ये एकूण सगळे 6 प्रकारचे विशेष सांगितलेले आहे. त्याच्यामधले आपण सध्या आज 3 प्रकारचे विशेष आपण बघितलेले आहेत. कोणते? संवेदनात्मकता, भावनात्मकता आणि वैचारिकता. ठीक आहे, उरलेले 3 जे विशेष आहे ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ठीक आहे, आपण सध्या आता थांबून घेऊया. सगळ्यांना धन्यवाद.